तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आलेलो आहे मी अशा नवीन अशा मिनी ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपण आलो होतो बघा परत एकदा आकाश भाऊसोबत त्याच्या कॉलेजला पेपर देण्यासाठी. तर मित्रांनो आपण आता कॉलेजमध्ये आलो आहे, पण आपल्याला जायचं होतं बघा एका मंदिराकडे. तर मित्रांनो आपण त्याला कॉलेजमध्ये सोडून आपण निघालो होतो बघा मंदिराकडे. तर मित्रांनो आपण आता फायनली आता मंदिरापाशी आलेलो आहे बघा मित्रांनो. तर हा मंदिर कुठलं आहे मित्रांनो मला कमेंट करा. आणि हां मित्रांनो आम्ही गाडी वगैरे लावली साईडला. मग चला म्हणलं तुम्हाला आतमधलं मंदिर दाखवू. जसं आम्ही आतमध्ये आलो मित्रांनो, तर इथं बघतो तर काय एवढं ऊन असून बी इथे एकदम थंडगार असं वातावरण होतं. तेवढ्यात रघुभाऊ म्हणे, "रघुभाऊ इथं बसला." रघुभाऊ म्हणे, "बापरे! एवढं उन्हाचं बी काय थंड आहे इथं. आता मी इथंच बसतो." मी म्हणलं, "चल बसू, विसरू नको." म्हणलं, "चला आपल्याला आतमधलं मंदिर बघायचं आहे." म्हणलं. त्यानंतर मित्रांनो जसं आतमध्ये येताच इथं एक सिंहाची मूर्ती होती. मग मित्रांनो ती सिंहाची मूर्ती वगैरे बघितली आणि आम्ही निघालो होतो पुढं मित्रांनो. तर हे मित्रांनो तुम्ही संपूर्ण असं मंदिर बघू शकता आणि मित्रांनो मला फॉलो नसेल करेल तर फॉलो करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक बी करा आणि जितकं होईल तितकं शेअर करा. मित्रांनो आता चला तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये नेतो मित्रांनो. मित्रांनो आपण आता मंदिराच्या आतमध्ये आलेलो होतो बघा. मंदिराच्या आतमध्ये आलो मग मित्रांनो आपण दर्शन वगैरे घेतले. मग सगळं मंदिर वगैरे बघितलं आणि निघालो होतो घराकडे. मित्रांनो मग आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करा आणि हा फॉलो नसेल केला तर फॉलो करा मित्रांनो.